अबाबाबाबा लोणी लिंग निदान व अवैध गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश. श्रीगंध्यातून आणखी एक मेडिकल चालक गजाआड. तर आतापर्यंत 5 सोनोग्राफी मशीनसह 19 आरोपींना अटक. अहिल्यानगर जिल्हा पोलिसांचे होते कौतुक. बघा सविस्तर न्यूज एनएमपीवर. नमस्कार, जय भारत, जय श्रीराम. न्यूज एनएमपीमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, आज आपण बातमी होणार आहोत ती अहिल्यानगर जिल्ह्यातली, आणि बातमी आहे ती राहता तालुक्यातील लोणी पोलीस ठाण्या हद्दीत उघडकीस आलेल्या बेकायदेशीर लिंग निदान चाचणी आणि अवैध गर्भपात रॅकेटचा पोलिसांनी अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने तपास करत आणखी एका मोठ्या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. प्रेक्षकांनो, पुणे येथून अटक करण्यात आलेल्या मेडिकल साहित्याच्या पाठपुरावादाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मागील 10 ते 12 दिवसापासून फरार असलेल्या मेडिकल चालकाचा श्रीगोंदा तालुक्यातील आरडगाव शिवारातून नाट्यमयरित्या ताबा घेतला आहे. या कारवाईमुळे या रॅकेटमधील अटक आरोपींची संख्या आता तब्बल 19वर पोहोचली असून यात 6 डॉक्टर आणि 3 मेडिकल चालकांचा समावेश आहे. पुण्यातून अटक करण्यात आलेला मेडिकल साहित्याचा होलसेल विक्रेता नरेंद्र ठाकरे याच्या चौकशीत जालिंदर रामदास बोरुडे, वय वर्ष 40, राहणार घोगरगाव, तालुका श्रीगोंदा, या मेडिकल चालकाचे नाव समोर आले होते. बोरुडे हा बेकायदेशीर लिंग निदानासाठी वापरण्यात येणारे सोनोग्राफी मशीन खरेदी करून त्याचा गैरवापर करत होता. पोलिसांना आपल्यावर कारवाई होणार याची कुणकुण लागताच तो गेल्या 10-12 दिवसापासून फरार झाला होता. अटक टाळण्यासाठी तो नगर तालुक्यातील हातवळण गावच्या शिवारामध्ये स्वतःच्या शेतीतील एका झोपडीसारख्या घरात लपून बसला होता. दरम्यान तो श्रीगोंदा तालुक्यातील आरडगाव येथील एका शेतीतील झोपडीत असल्याची गोपनीय माहिती श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वागचौरे यांना मिळाली होती. त्यांनी तात्काळ सूत्रे हलवून श्रीगोंदा पोलिसांनी श्रीरामपूर स्टाफला कारवाईचे आदेश दिले. पथकाने तातडीने सापळा रचून बोरुडेला ताब्यात घेतले. त्याच्याकडून बेकायदेशीरपणे खरेदी केलेले सोनोग्राफी मशीन आणि ते वाहन नेण्यासाठी वापरलेली क्रेटा ही 4 चाकी गाडी पोलिसांनी जप्त केली आहे. या गुन्ह्याचा पोलिसांनी अत्यंत बारकाईने तपास केला असून कारवाईची साखळी ही उलगडत गेली. ती कशी, तर सुरुवातीची कारवाई लोणी पोलिसांनी सर्वात आधी नेवासा येथील डॉक्टर भगने त्यासह 2 एजंट आणि 6 कुटुंबीय अशा एकूण 9 जणांना अटक केली होती. त्यांच्याकडून एक पोर्टेबल सोनोग्राफी मशीन आणि 3 4चाकी गाड्या जप्त केल्या होत्या. तर दुसरा टप्पा ढगे कुटे आणि शेख यांना अटक. पुढील तपासात ढगे नामक आरोपीकडून दुसरे पोर्टेबल सोनोग्राफी मशीन जप्त करण्यात आले. त्यानंतर श्रीरामपूर येथील डॉक्टर कुटे आणि डॉक्टर शेख यांना लिंग निदान व अवैध गर्भपात केल्याप्रकरणी अटक झाली. पुढे पुणे व वडगाव मावळ कनेक्शन कसे झाले, तर तपासात पुण्यात पोहोचल्यानंतर लिंग निदान चाचणी करणाऱ्या आणि बेकायदेशीर मशीनची विक्री करणाऱ्या पुणे येथील 2 डॉक्टर आणि एका व्यक्तीला अटक करण्यात आली. लगेचच वडगाव मावळ येथील मारुती ढोरे याला आरोपी करून त्यांच्याकडून 3रे मशीन जप्त करण्यात आले होते. तर नाशिक निफाड येथून दोघांना बेड्या ठोकल्या गेल्या. पुण्याच्या पुरवठादाराकडून नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील एका डॉक्टरने हे मशीन विकत घेतल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पथकाने निफाड येथून डॉक्टर कुणाल लवटे आणि मेडिकल चालक सागर उन्हाळ या दोघांना ताब्यात घेतले. यांना अटक केले. प्रेक्षकांना आत्तापर्यंत 5 सोनोग्राफी मशीन आणि 4 आलिशान गाड्या जप्त करण्यात आलेल्या आहे. या आंतरजिल्हा रॅकेटचा तपास करत असताना पोलिसांनी वेगवेगळ्या जिल्ह्यातून आणि आरोपींकडून बेकायदेशीर लिंग निदानासाठी वापरण्यात येणारे एकूण 5 सोनोग्राफी मशीन जप्त केले आहेत. गुन्ह्यामध्ये आरोपींनी वापरलेल्या 4 चाकी गाड्याही पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. तर या धडाकेबाज कारवाईमध्ये अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल महादेव प्रकाश कोहक आणि संदीप पोपट राऊत या दोघांनी गोपनीय माहिती काढून आरोपी जालिंदर बोरुडे याला झोपडीतून ताब्यात घेण्यासाठी विशेष मेहनत घेतली. सदर हाय प्रोफाईल गुन्ह्याचा पुढील तपास अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक एम सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी DYSP भारतीय आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक आठरे हे अत्यंत गतीने करत आहे. न्यूज NAP करिता जमीर शेख उर्फ बब्बू बाकीजासा, शौकत पठाण, संगमनेर.